जिथे स्पर्शाचा आधार नाही तिथे त्यांनी हात दिला, जिथे शब्दांचा दिलासा नाही तिथे त्यांनी हसू दिलं। अंधाऱ्या जीवनात त्यांनी एक किरण आणला आणि जगाला शिकवलं माणुसकीचा खरा धर्म काय असतो। कधी तुम्ही एखाद्या भुकेल्या माणसाच्या डोळ्यात पाहिले आहे का? तिथे आशेची एक छोटीशी ज्योत असते। कुणीतरी आपल्याला मदत करेल, आपल्याला समजून घेईल असा विश्वास, आणि तीच ज्योत हजारो लोकांच्या डोळ्यात पेटवणारे नाव म्हणजे मदर तेरेसा। प्रेम, सेवा आणि उदारतेची मूर्ती म्हणजे मदर तेरेसा, आणि 26 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस। चला तर मग जाणून घेऊया मदर तेरेसांबद्दल, पण त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी पूर्वा आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrag.com। मदर तेरेसांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 रोजी स्कोप्जे म्हणजेच तेव्हाच्या ऑटोमन साम्राज्यात आणि सध्याच्या उत्तर मॅसिडोनियात झाला। त्यांचं खरं नाव अग्नेस कोंजा बोयाझियू, पण पुढे संपूर्ण जगाला मदर तेरेसा म्हणून परिचित झाल्या। त्या एक थोर मानवतावादी समाजसेविका व शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी आहेत। लहानपणापासूनच त्यांच्यात सेवा, करुणा आणि प्रार्थनेची ओढ होती। वयाच्या केवळ 18व्या वर्षी त्या भारतात आल्या आणि कोलकात्याच्या लॉरेटो कॉन्व्हेंट शाळेत अध्यापन करू लागल्या। मात्र 1946 साली एका रेल्वे प्रवासादरम्यान त्यांना गरीबातील गरीब माणसाची सेवा हेच आपले खरे ध्येय असल्याची जाणीव झाली। 1950 मध्ये त्यांनी दानशूर कार्यकर्त्यांची संघटना स्थापन करून कुष्ठरोगी, निराधार, अनाथ आणि उपाशी लोकांसाठी आपले आयुष्य झोकून दिले। या संस्थेच्या माध्यमातून निर्मल हृदय हे मरणासन्नांसाठीचे आश्रयस्थान, शिशुभवन हे अनाथांसाठीचे निवास आणि कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्रे उभी राहिली। त्या स्वतः रुग्णांच्या जखमा धुत, औषधं लावत आणि प्रेमाने त्यांच्या डोळ्यात आशेचा दीप लावित। त्यांच्या हातात पैशाचा ठेवा नव्हता, पण अमाप प्रेमाची श्रीमंती होती। त्यांची करुणा केवळ भारतात मर्यादित राहिली नाही, ती जगाच्या 5ही खंडांवर पसरली। भूकंप, पूर, युद्ध आणि निर्वासितांची वेदना जिथे जिथे होती तिथे त्यांचे पाऊल पोहोचले। 130हून अधिक देशांमध्ये त्यांच्या संस्थेच्या शाखा फुलल्या। त्याचबरोबर फिरता दवाखाना या उपक्रमांद्वारे दुर्गम भागात औषधोपचार पोहोचवले, तर अपंगांसाठी कार्यशाळांमधून लघुउद्योग प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी केले जाई। त्यांची सेवा केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती। आफ्रिका, लॅटिन अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वेतही दानशूर कार्यकर्त्यांची केंद्रे उभी राहिली। प्रत्येक केंद्र एकच संदेश देत होतं, मानवतेची सेवा हीच खरी प्रार्थना आहे। त्यांच्या निस्वार्थी कार्यासाठी जगभरातून त्यांच्यावर सन्मानांचा वर्षाव झाला। 1962 मध्ये मॅग्सेसे पुरस्कार, 1979 साली नोबेल शांतता पुरस्कार, 1980 साली भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। पण त्यांच्यासाठी खरी संपत्ती होती एका पीडिताच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधानाचे हास्य। थोडक्यात मदर तेरेसांचे जीवन हे आपल्याला शिकवते की जेव्हा आपण स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतो तेव्हाच आपले जीवन खऱ्या अर्थाने धन्य होते। त्यांच्या मायेच्या कुशीत कुष्ठरोगीही मानव म्हणून जगू लागला, अनाथालाही आई मिळाली आणि मृत्यूच्या दाराशी उभ्या व्यक्तीलाही शेवटची शांतता मिळाली। माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, मदर तेरेसांची कहाणी ही फक्त ऐकायची नाही, ती जगायची आहे। कारण मित्रांनो, हातातली संपत्ती क्षणभंगूर आहे, पण हृदयातली करुणा हीच खरी अमर संपत्ती आहे। चला आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूया, एखाद्याला हसवूया, एखाद्याचा हात धरूया आणि थोडं तरी दुसऱ्यासाठी जगूया, कारण माणुसकी जिवंत ठेवणं हीच खरी सेवा आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrag.com।